गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. साधयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काळवाणी त्याला सांगा जोगी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पांडुरंगा भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्म, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, समत्सानुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पाया सारिखा. गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पूजनीय श्री ज्ञानोबा सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून श्री गुरु विषयीची अनन्यता सदृष्टांत आणि सहानुभूतीपूर्वक व्यक्त करतात. आपण या अभंगाची जी प्रतिज्ञा केली ती अशी की ज्ञानोबारायांनी या अभंगातून श्री गुरु विषयीची अनन्यता व्यक्त केलेली आहे. आणि ही अनन्यता व्यक्त करत असताना ती सदृष्टांत केलेली आहे. आणि केवळ सदृष्टांत नाही, त्याला अधिक एक सहकारी साधन ते सहानुभूतीपूर्वक म्हणजे अनुभव पूर्वक व्यक्त केलेली आहे. प्रतिज्ञा ही पूर्ण विषयाला व्यापणारी असेल. जो वक्ता बोलतो, उभा राहिला व बसला, बोलत असेल तर त्यानं जी प्रतिज्ञा त्याच्या विषयाची केली
ती जर पूर्ण विषयाला व्यापक नसेल तर वक्त्याला खऱ्या अर्थानं सुट्टी द्यायला पाहिजे. पण आता गोंधळ झालाय प्रतिज्ञा भंग करून बोलणारे जर वक्ते असतील तर समजा हे रिटायरमेंटवर आले किंवा यांना सुट्टी पाहिजे किंवा हे भरतीवर आलेले आहे, हे शाड द्यावर आलेले आहे, पण आमचं दुर्भाग्य त्यांना पारितोषिक मिळतात महाराज. यालाच म्हणतात कालाय तस्मै तर वक्ता बोलत असताना त्यानं अशी प्रतिज्ञा करावी की त्या प्रतिज्ञेनं त्याच्या पूर्ण विषयाला व्यापावं. आता मी माझ्या या अभंगाच्या प्रतिज्ञेमध्ये 3 पद वापरलेत ना. पहिलं पद आहे की ज्ञानोबाराय श्री गुरु विषयीची अनन्यता. श्री गुरु सारखा असता इतरांचा लेखा अनन्यता सदृष्टांत. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत आहे. राधयाची कांता दृष्टांत, कल्पतरू तळवटी दृष्टांत आणि अनन्यता सदृष्टांत. पण अनन्यता दृष्टांताचे लय गप्पा मारतो पण अनुभूती नसेल तर काय. तर शेवटच्या चरणामध्ये अनुभव व्यक्त करतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे स्वतःचा अनुभव जास्त मी विस्तार नाही करणार. प्रतिज्ञा झाली आणि असा हा शास्त्राचा नियम आहे की वक्त्याने बोलत असताना काही विशिष्ट नियमात बांधून बोलावं. वक्त्याला काही हरिभक्ती आहे, देवाचं नाव घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काही नियम असतो का? मला पाहून नसेल हो नियम. मी उपरोधाने म्हणत असतो की अगदी गावातली गटार जर उपसायची असेल तर त्याला सुद्धा नियम आहे. कोरा ताव घ्या लागते, त्या तावावर लिहावं लागते वर विषय, गावातली या वार्ड नंबर मधली गटार उपसणे बाबत, त्याचा जो लिहिणारा प्रति महोदय ग्रामपंचायत आणि मग त्याचा मजकूर त्या थोडस 10-12 ओळीमध्ये या वार्डामध्ये KG1 KG2 10 मुलं, पहिल्या वर्गातले 7-8 मुलं, दुसऱ्या वर्गातले 10-12 मुलं, तिसऱ्या वर्गातले 25-30 मुलं, 6व्या वर्गातले 17 मुलं. अख्ख्या गावातली मुलं त्याच गल्लीत गेले ना, लय झालेली आहे ना. पण असू द्या, भरपूर मुलं त्या गल्लीमध्ये आहेत आणि छोटी छोटी 4थ्या वर्षाच्या आतली मुलं, गल्लीवर खेळणारी मुलं यात आहेत. गटार तुंबलेली आहे आणि परस पाणी आहे. यात जर जीव गेला तर याची जबाबदारी ग्रामपंचायतनी घ्यावी. आपला रिकाम टेकडा काय असते, आपला कृपाभिलाषी अर्ज करता अबकट. जे कशासाठी केलं हो एवढं सगळं? कशासाठी? गटार उपसायला. मग जी गटार उपसायची आहे त्यासाठी जर एवढी नियमावली असेल तर जे कीर्तन, जे हरिभक्ती, जे प्रवचन, हे वक्तव्य जर या जगाची अज्ञानाची गटार उपसत असेल तर तेवढी मोठी गटार उपसण्याचं हे साधन हे बिना नियमाचं कसं झालं? असो तर कीर्तनाचा हा नियम आहे. पहिल्यांदा प्रतिज्ञा करावी, आपण ती केली. दुसरा नियम आहे वक्त्याने उपोद्घात करावा. उपोद्घाताचा अर्थ असा होते की जे कार्य सुरू असते त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं, याला म्हणतात उपोद्घात. आणि हा जीवाच्या समोर द्यावा लागतो, देव आणि संतांच्या समोर द्यावा लागत नाही. याचं कारण
म्हणजे देवाला संतांना कळ येते. का बरं हो? कारण विश्वंभर. त्यामुळे परिहाराची न लगे पण जीवाला द्यावं लागते. या नियमाला अनुसरून आपणही परिहार देऊया. या कार्याचं कारण प्रतिपादन करू. आणि ते असं की आपण सर्वजण या ठिकाणी का बरं उपस्थित झालेला आहोत सर्वांना विदित आहे. आपल्या सर्वांचं पूज्यस्थान, आदरणीय पूजनीय गुरुवर्य ऋषितुल्य जीवन ज्यांनी जगलं आणि त्याचे साक्षीदार कोणी 10 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून, कोणी 50 वर्षापासून, कोणी तुमच्यासारखे जन्मापासून असे सर्व साक्षीदार या ठिकाणी जसा जसा नानांचा ज्यांच्याशी संपर्क आला असेल त्या पद्धतीने आपण सर्वजण साक्षीदार आहोत. तुम्ही जसे साक्षीदार आहात त्यातला मीही एक. जसा असेल तसा उलसाक तिलसाक, काही फोनावरून काही कसा, मीही साक्षीदार आहे. तर श्री नाना त्यांचा आज म्हणजे या सप्ताहामध्ये अमृत महोत्सवाचं कार्यक्रम सर्व मंडळींनी करायचं ठरवलं आणि तो चालू आहे. आणि त्यात आमची 4थ्या का 5व्या दिवसाची सेवा ही आमच्या 3ऱ्या दिवसाची सेवा ही आमच्या वाट्याला आलेली आहे. आणि त्या निमित्ताने आपण अभंगही असा घेतला त्यातून आपल्याला श्री गुरुचं वर्णन केले आहे. मला हाच का निवडला? मी तो आज्ञेनं निवडला आमच्या मिलिंद महाराजांचा. त्यांना म्हणलं सदा नाम घोष असं घ्यावा वाटतो बा. तर श्री गुरु सारखा मिलिंद महाराज म्हणजे श्री गुरु सारखा चांगला वाटत म्हणलं तो अभंग निवडला. आणि यातून आपण ज्ञानोबारायांच्या गुरूंची, ज्ञानोबारायांची तसेच नानांची सेवा या अभंगातून सुद्धा सेवा करण्याचा आपण प्रयत्न करूया. या निमित्तानं नानांवर प्रेम करणारी संपूर्ण मंडळी या ठिकाणी हजर झाली. आज दुग्ध शर्करा योग न्यायाने आमच्या सोबत आमचे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण श्याम महाराज भुरेकर ही आलेली आहेत. आता आमचे रमेश महाराज आहेत, मिलिंद महाराज आहेत. याचे नाव मृदंगाचार्य नेहमीची ओळखीचे आहेत पण नाव विसरून जातो. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी हजर आहे. नानांचे बंधू, ज्येष्ठ बंधू आहेत ना, ते ज्येष्ठ बंधू सुद्धा आहेत. बाबांनाही मी ओळखतो पण नाव विसरलो. हा विश्वनाथ बाबा, त्यांच्या रूपानं ज्ञानेश्वरी आपल्या पुढे आहे. श्री महाराजांचं नाव मला माहिती. विश्वानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर विश्वानंद गिरीजी महाराज, अनंतदास महाराज, श्री अनंतदासजी महाराज हेही या ठिकाणी हजर आहेत. असा गोटवळा जमला महाराज इथं की जसं एखाद्या भरत्या घरामध्ये दिवाळीला जमा होतात. कसा गोटवळा सण असल्यावर होतात ना, लहान पोरगी, मोठी पोरगी, छोटी पोरगी, हे पोरगी, ते पोरगी, ज्या पडेल असतात जवळ त्या असतातच. मग काही पडेल पुरी आहेतच नानांच्या इथं पुरी, अशा संपूर्ण पुरी. पण मग महाराज एक सण असला तर एवढा जमा होतात. आता तर योगा 2 सण आहे. एक नानांचा अमृत महोत्सव एक सण आणि उद्याला मतदान दुसरा सण. ध्यान ठेवा, उद्याला मतदान आहे, मत विक्री नाही, मत उसणं नाही. कारण ह्या देण्या घेण्यातल्या प्रक्रियेत ह्या प्रक्रिया आहेत ना, विकणं, उसणं देणं आणि दान देणं. विकणं परमनंट काही घ्यायचं आणि परमनंट द्यायचं, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? मी तुमच्याकडून 100 रुपये घेतले लक्षात, आणि परमनंट, आणि हे छाती तुम्हाला परमनंट देऊन टाकली. म्हणजे काय झालं आपलं? विकणं. परमनंट घेतलं आणि परमनंट दिलं, याला विक्री म्हणायची. आणि उसणं तात्पुरतं घ्यायचं, हे मी घेतलं परत देऊन टाकायचं, पण आशा ठेवायची की याचा बैल, यानं माझा बैल गेला वा खरायला,
तर परत मी याचा आणणार म्हणजे आणणार आहे. हा जरा उसण्याचा व्यवहार मी घेईन, तुम्ही घ्याल, तुम्ही द्याल, तुम्ही द्याल, तुम्ही घ्याल, मी देणार, हा उसण्याचा व्यवहार. आणि दान स्वस्वत्व निराकरण पूर्वकम परस्वत्व अपादानम इति दानम. आपलं स्वत्व पूर्ण काढून टाकायचं आणि त्याचं स्वत्व त्यावर स्थापन करायचं, याला दान म्हणतात. त्यामुळे ध्यान ठेवा, शब्दही खूप गोड आहे. मत विक्री नाही नाही, मत उसणं नाही नाही, मत दान. मत विकू नका. महाराज विकलं तर महाराज जी वस्तू, ज्या वस्तूची किंमत अमूल्य आहे तिला तुम्ही कोण्या मोलात विकणार? बरं कोण्या मोलात विकणार सांगा ना. काय किंमत आहे महाराजाची? आहे का कोणाजवळ गणित? म्हणजे ज्याला कळालं नाही मग त्याचा सत्याना. प्रसंगाने गिरायकवाल्यांना कळालं नाही, काय किंमत आहे मतदानाची सत्याला. प्रसंगाला 1947च्या नंतर आपल्यालाही कळालं नाही, झाला थोडासा सत्यानाश. एकीकडे पाकिस्तान, एकीकडे हिंदुस्थान. ज्याला मताची किंमत कळाली नाही तेव्हा हा धिंगाणा झालेला आहे. त्याला खूप मोठा इतिहास आहे महाराज. आलं का लक्षात? आपलं पुण्य आहे की आज नाना बहुमतानं निवडल्या जातात. पूर्वीचा सत्ययुगातला, त्रेतायुगातला काळ सर्व मतानं होता. मी विस्तार न करता सांगतो. प्रभू श्री रामचंद्रांच्या कुळाला सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी ठरवलं की या कुळाचं नाव काय आहे? रघुकुळ. रघुकुळ रघुकुळ रघु जात राघव, रघुचं कुळ. आता रघु 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 कुठपर्यंत? एखाद्या घराला असं नावच पडते पा. मास्तरच्या घरी चाललो, का तू कोणाच्या शेतात गेली? मास्तरच्या घरात गेली. अरे बोला तू, तुला मित्र आहे हो ना? कोणाचा पोरगा? मास्तरचा पोरगा. मास्तरीन बाई नावच पडते. एक पोरग शिकलं महाराष्ट्र घरातलं झालं कलेक्टर. आता कोणी म्हणून का मास्तरचं घर? आता काय म्हणतात? कलेक्टरचं घर. रघुकुळ म्हणत होते, पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या कुळात जन्माला आले. आता रघुकुळ म्हणायचं, रामकुळ म्हणायला सुरुवात करू. मीटिंग घेतली महाराज. मीटिंग घेतली तर त्या मीटिंग मध्ये बहुमताचा कायदा नव्हता, सर्व मताचा. सगळे जणांनी म्हणाल तेव्हा कायदा होणार. तसं तर हुकुमशाही होती. तर मग ठीक आहे, सगळ्यांनी कबूल करावं. प्रभू रामचंद्राच्या त्या हलकार्याने आवाज दिला आणि सांगितलं असं असं आहे ते नाव, ती पाटी काढण्यात येईल आणि दुसरी पाटी लावण्यात येईल, रामकुळ म्हणण्यात येईल. सगळ्यांना हात वर केले, दड 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 दड. आणि एक ब्राह्मण कोपऱ्यात बसलेला, त्यानं नाही केला महाराज हातवर. त्यानं हातवर केला नाही. प्रभू रामचंद्रांनी तिकडे बघितलं, याचा हातवर नाही. प्रभू गेले, अहो ब्राह्मण दादा का नाही हातवर केला? एवढ्या जणांनी केलं, माझं काय? नाही तसं नाही, तुम्ही सुद्धा हातवर करा तरच मी कुळाचं नाव बदलवेल, नाही तर नाही. रामा ठीक आहे ना, लोक बदलून राहिले. नाही तुम्ही सांगा. अरे मी रघुच्या सुद्धा बारशाला होतो. सांग तुम्ही रघु पाहिलेला आहे आणि रामा इकडे काम करतो. सांग रामाला काय सांगत की बाबा त्या बापणाच्या तोंडाला कान लावला. खरंच सांग रामा, तुझं नाव या कुळाला का देतात? का देतात म्हणजे मी रावण मारला म्हणून या कुळाला माझं नाव आहे. रामा खरंच सांग, तू मारला? राम प्रभू असं इकडे तिकडेच पाहिलं. पाहिली तंबाखून गेले वाटू. मला विस्तार नाही करायचा. रामाजवळ जो बाण होता तो ब्रह्मदेवाजवळ होता. ब्रह्मदेवाजवळ तो रघुचा होता. असं मला 150च्या वर लिखित रामायण आहेत, विद्वान कृत. त्या अनेकांमध्ये वेगवेगळ्या ह्या कथा येतात. तर असं वर्णन आलं. मग रामप्रभूला कळलं की नाही आपण मारला, हे आपलं कर्तृत्व आहे, पण बाण आपला रघुचा आहे, त्यामुळे हे घडलं. म्हणजे एक मत जर पडलं असतं त्या काळात तर आज रघुकुळ म्हटल्या गेलं नसतं, रामकुळ असं म्हटलं गेलं असतं. मग महाराज एका मताची किंमत, किती मताची? एका मताची. पण नाना आपले समाज हिंदू असे झाले हेलगटाच्या चांबडीचे.
तुम्ही पहा बकरीला जर तुम्ही असं जर टाकलं तर पाठवर जोरात म्हणजे हेल्मेटाला काय झालं काही असं ते किती जोऱ्यानं चापट मारत खंदिशी मारली त्या दिवशी बोट तुटलं म्हशीवर काही असर होत नाही कारण त्याच्या चांबडीचे आपण तसे व्हायला महाराज तुम्ही किती करा वट वट पण आम्ही निबर आलेला माझा माम भाऊ आहे माझा मावस भाऊ आहे माझा काका आहे माझा नाना आहे अरे तू त्याला माझा माम भाऊ मावस भाऊ आते भाऊ म्हणत मग तो आपल्या माणसांना आपलं म्हणतो का तो कोण्या अर्जावर सही करून राहिला कोणाच्या मागण्या स्वीकार तू त्याला आपला म्हणून राहिला तो आपल्याला आपलं म्हणतो का तो कोणाचंही ऐकून राहिला काहीही करून राहिला त्यामुळे जरा जागे व्हा महाराज एवढं बोललेच मग सांगा की कोणाला दान करायचं एवढे ढळाय होते तुम्ही एखादी बाई जर मुलीच्या घरी गेली मुलीनं चहा करून आणला आणि एक कप सासूच्या हातात इनीच म्हणतात तुमच्याकडे एक कप सुनीच्या हातात आणि एक कप तिच्या मायच्या हातात सासू त्या पुरीची एक घोट पेते असा एक घोट पेते लगेच करतो तुमच्याकडे बाया करतात का असं जर करत नसेल तर ती बाईच नाही कोणीच्या सासून फक्त ओठ फिरवला आणि तो मायनं पायला महाराज 50 पानाचा प्रबंध तयार करते नुसत्या एवढ्यावर 50 पानाचा बदली गेली ओठ फिरवला एवढं जर आहे तिला तर मग नवरा तिला सोडून कसा का राहणार पुण्याला म्हणजे ही जर चांगली असते तर नवरा सोडून गेला एवढी मोठी सांगून राहिली इतकं पोरग म्हणजे आमचा जवळ घरी आला तर त्या संडासावर फरशी टाकली होती तिथंच संडासातच पाणी घेऊन आंघोळ केली म्हणजे संडासून बाथरूम कळा ना इतका बी अक्कल आणि माझ्या पोरीला फिरवून राहिला जे साडी नेसली माहिती पदर घातला खाली आणि मागचं घेतलं डोक्यावर हिला साडी नेसायची अक्कल नाही माझ्या पोरीला तोंड फिरवून राहिली म्हणजे सामान्य आमची माऊली इनीनं फक्त काय फिरवलं ओठ फिरवलं तोंड फिरवलं 50 पानाचा प्रबंध लिहितो आणि खरं जर पाहिलं तर तिनं जे ओठ फिरवला होता की नाही ते माशी बसली होती दोन्ही हातात तो पण बसलं असं केलं होतं माशीवर तरी आम्ही 50 पानाचा प्रबंध लिहितो एवढे आम्ही हुशार आहे एवढे आम्ही हुशार आहे मतदान कोणाला करावं एवढं सांगणे कच्चे तुम्ही आहात का नेहमी सांगत असतो महाराज जसं आम्ही शाळेत असताना की नाही ते सायकलवर जनित्र बसवायचं 35 रुपयाचं भेट म्हणजे सायकलच्या याला त्याला ते चेन लावलेलं म्हणजे लावलं पुढं आपण सायकल चालवायला लावलं होती चमकी उजेड टाके त्यातून उजेड निघत होता चम असं चमकायचं आणि मग त्या उजेडात आता शाळेत जाण्यासाठी सायकल वापरायची दिवसा ते लाईट येणार त्याचं काहीच काम नाही आणि रात्री लाईट देणार रात्री बाप कुठं जाऊ देते टपोरे जवळ यात्रा असते वर्षातून एखाद्या दिवशी कधीतरी सायकल चालवली नेली तर नेली मग ते 15 फुटावर लाईट टाकत जाणार चालवली तुमच्यावरती तर जनित्रही नसेल आमच्या वेळेस होतं थोडं होतं का ते असं चिम 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 चमकायचं 15 फुटावर किती फुटावरचा 15 फूट सरप गेला की मुंगूस वाटे आता त्या उजेड होता त्याला काय करणार मुंगूस गेलो की उंदीर वाटे उंदीर गेलो की घुस वाटे गड्डा असला की टेकर वाटे टेकर असलं की गड्डा वाटे म्हणजे त्या लाईटाचा काहीच फायदा नाही असा तो लाईट आता लाईट निघलेत महाराज त्या आपल्या भाईजांना 2 कोटीची गाडी आणली आता दुधूर कारण लॉरेन्स बिस्मीनं हवा टाईट करून टाकली कुठून गाडी आणली दुबईवरून जाणार 2 कोटीची आता ती बाकीचं तर आपल्याला त्याला काही माहितच नाही पण एक अंदाज लो आपल्या छोट्या छोट्या गाड्या जर इतका उजेड बटन दाबलं की 3 किलोमीटरवरचा माणूस कसा करतो का नाही त्या लाईट मध्ये जी पॉवर आहे सायकल चालायची 2 कोटीच्या गाडीचा ट्रकाचा लाईट 3 किलोमीटरवरच्या माणसाला डोळे झाकायला लावतो हा झाला दृष्टांत बरोबर आता या सिद्धांतावर सिद्धांत हा आहे उद्या मतदान करायला तुम्ही सर्वजण जाणारच आहात जाल तर त्या सायकलवर लावलेल्या लाईटावर असे तुक 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 असं चमकू नका सोयाबीनचा भाव कमी तिथल्या तिथंच चमकलं दिसेल असं 15 फुटावरच दिसलं तुम्हाला असं लांब तिथे तिथं कापसाचा भाव कमी आहे तिथंच झालं
सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढला, हे तिथंच झालं. मागच्या वर्षी असंच केलं, हे तिथंच झालं. असं बटन दाबा लाईटाचं 3 किलोमीटर उजीर पडला पाहिजे. माझ्या घरात पोरगी आहे, माझ्या घरात सून आहे, माझ्या घरात माय आहे, माझ्या घरात बहीण आहे, माझ्या घरात अनेक मुली आहे, माझ्या गावात आहे, माझ्या धर्मात आहे, आणि या सर्व मुलींना सुरक्षा देण्याचं काम मी करणार आहे. म्हणून बटन असं 15 फुटावर नका पाहू, असं लांब पा लांब. आणि मागं बी असं असं टुक्कनी नका पाहू की मागच्या वर्षी भोपत होतं का आपलं, मागच्या वर्षी थोडस माझ्या पोराचा नंबर लागला नाही, हे नाही, तसं थोडं नका पाहू, लांब पा. 200-300 वर्ष मागे पहा. जसं वांग चिरावा आणि त्यात मसाला भरावा, तसं आमच्या सर्वांचे मायबाप असणारे छत्रपती संभाजी महाराज यांना चिरलं, कापलं, तीळ करून मारलं. असं लांब पहा. म्हणून कोणी यावे टिकली मारून जावे, असं मेंढराव आणि वागू नका. देवानं 1.5 किलो मेंदू दिलाय, तर तो वापरा. सदसद विवेक बुद्धी जागी करा आणि छान उद्याचा सण साजरा करा बढियापैकी. मला तो असा हरिपून राहिला, मी कधी जातो कधी नाही. त्या पोराला म्हणला, बाबा तू झोपून राह. श्यामसुंदर महाराजांसोबत तिथपर्यंत तू धुळ्यापर्यंत गाडी चालव, तू मागं झोपतो, तिथून मग मी चालवेल, तू झोपजो. असं करून राहिलो. एवढं सगळं करून आम्हाला दुपारचे 2 वाजता काय डगर आमच्या हिशोबाने असतात. तर अशी स्थिती आहे. असं तुम्ही सुज्ञ आहात, जास्त काही बोलायचं मला असं वाटत नाही तुमच्याशी काही काम आहे. मला सांगायचं की आपण सर्व लेकी बाळी या ठिकाणी जमा झालं. आपला पहिला सण आहे आपल्या नानांचा अमृत महोत्सव, आणि दुसरा सण आहे आपल्या लेकरा बाकराचं, देशाचं, धर्माचं, संतांचं, देवाचं, या सगळ्यांची सेवा एका झटक्यात करायची संधी. एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारः. एका कामासाठी कोटी काम. साधूची केली की साधूचीच होते, मायची केली की मायचीच होते, बापाची केली की सेवा बापाचीच होते. पण उद्याला काय हा दिवस, हा एक बटन दाबलं तू कसं वाजत नाही वाजत. एकदा बटन दाबलं की तुम्ही पितृ ऋणातून मुक्त, ऋषी ऋणातून मुक्त, महाराज शास्त्र ऋणातून मुक्त, मायबापाचा कर्ज नाही, लेकरा बाजारात. आता तुमची पोरगी, तुमचा मुलगा जो तुमच्या जवळ आहे, तो किती दिवस सांभाळणार तुम्ही, त्याचं भविष्य आहे की नाही. आणि जर का तुम्ही हुकवलं, तुम्हाला असं वाटतं का पाकिस्तान मध्ये जे आपले हिंदू असतील ते, मला नाही माहित, पण मना तुम्ही विचारून पहा, ते त्याच्या बापदादाला शिव्या देतच असतील. आम्हाला म्हातारं लढपत असून त्याला जर फाळणी झालीच तर ते तिकडं का आलं ते भारतात, इथं आलं, इथं काय तंबूत होतं त्याचं रोवलेलं काय नाही. पूर्ण 200 वर्षाचा इतिहास काढला तर 3 एकराच्या वर जमीन नाही. माझ्या आजोबाला काय 1.5 एकर सुटलं नसेल काय, कशाला बरं पाकिस्तानात आलं. कसं तरी जाता भारतामध्ये राहता. हे जसं पाकिस्तानातल्या हिंदूचे आजचे मुलं म्हणत असतील, तसं भविष्यात आज भरले तुम्ही पार पिळदार मिशीन टोपीन झप्पक जमीन जुबलान वार कांद्याची चाळ मोठमोठे महाराज असे कांदे असतात तुमच्याकडे. वर्षभर विकतात लोक, एकखट्टे विकतच नाही. जसा भाव तसा कांदा. कधी जा तुमच्याकडे कांदा आहे. 5 रुपयाच्या भावाच्या वेळेस 2 टाळ्या, 10 रुपयाच्या वेळेस 2 ट्रेलर, 25 रुपयाच्या ती 2-3 ट्रेलर, 80 रुपये आता किती 40-50च्या वेळेस 4-5 ट्रेलर. कधी मिळतो इतकी पिळदार माणसं आहात तुम्ही. हे वजनदार जगून राहिले एकदम वजनाचा. पण भविष्यात 100-125 वर्षाच्या नंतरच्या तुमच्या पिढीनं म्हणायला पाहिजे की जेव्हा टर्निंग पॉइंट आला होता तिथं माझा कोण होता बरं म्हातारा की त्यानं योग्य बटन दाबलं आणि आज मला हे उज्ज्वल भविष्य दिलं. तो शोधीन, तो तहसीलदाराजवळ जाईल, कपड्या कपड्या काढी माग काढ असं माग जाय. माझ्या आजोबाचा पंजोबा
पुरुषोत्तम महाराज भावस्थान होता तसं ते गुरुकडील त्याचा शोधत आणि मस्त भिंतीला लावत पण रोज पाया लागत जाईल. त्याचा बाप म्हणून करे माझे नाही पाया लागेल महापुरुष माझ्या समोर तुझ्या संध्या क्वचित मिळत असतात. पुण्यवानाला मिळतात महाराज संधी, पुण्यवानाला मिळतात. संधी या शब्दाचाच अर्थ आहे कमी कष्टामध्ये भरपूर वेळ, याला संधी म्हणतात. म्हणजे क्वचित अन्न मिळते. आपल्या मागच्यांना जेव्हा मिळाल्या होत्या 47 ला तेव्हा गमावल्या असतील गेलो आहे. आता पुन्हा आपल्याला ह्या 8, 10, 15, 20 वर्ष ह्या संध्या जगात तुम्हाला 10, 12 इथून या संध्या तुम्ही संधीचं सोनं केला मग का तुमचं जीवन तुमचे लेकरं कसे मजेत जीवन जगालतात. मोठ्याले गंध लावायचे मस्त बढिया पैकी फुकट गाडीत फिरायचं. कारण आता जाऊ जातो हळूहळू 70, 75च्या पुढे फुकट एसटी मध्ये फिरायचं. कार्ड दाखवलं की निघले त्या मोठाले गंध कोणी बोलणार नाही. हिंदूचं स्थान आहे. जर का तुम्ही हुकले अवघड परिस्थिती आहे असो मंडळी तर हा दुसरा सण आहे तो तुम्ही छान साजरा करावा अशी अपेक्षा आहे. आणि पहिला सण नानांचा अमृत महोत्सव या निमित्ताने आपण ज्ञानोबारायांनी श्री गुरुचं जे वर्णन केलं त्या संबंधामध्ये अभंग घेतलाय. कारण जीव जन्माला आला कोणताही अशा प्रकारचा जीव असो त्याचं साध्य असते की त्यानं जिथं कुठं असेल तो तिथून त्यानं परमात्म्याकडे जायचं. त्याच्या नशिबानं तो कोणाला शरण जाते मग तो त्याची इलाज सांगतो. सांख्याला शरण गेला त्याला प्रकृती पुरुषाचा विवेक सांगतो हेच कर यानं तुझं बरं होईल. न्यायशास्त्रवाल्याकडे गेला मग त्याला ते सप्त पदार्थाचा विचार द्रव्य गुण कर्म हे सामान्य विषय समवाय याचा विचार की हे कर यानं तुझ्या जीवाचं काय होईल कल्याण होईल. एखादा वेदांताकडे गेला तर वेदांतामध्ये हे काहीच नाही करायचं केवळ परब्रह्माचं चिंतन करायचं. कुठं बसून करायचं ठिकाण ठिकाण पाहावं लागते सगळीकडे आहे. ब्रह्म सर्वगत सदा गेल्या का वेदांताला शरण तुम्ही मग तुम्हाला ते सांगा तुम्ही परब्रह्माचं चिंतन करा. कुठे बसून करा अरे कुठेही सगळीकडे व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे ने परमात्मा सगळीकडे आहे त्याचा वास सगळीकडे आहे आणि त्याचं तू चिंतन कर. यानं काय होईल तुला जे पाहिजे ते मिळेल. तू परब्रह्मापर्यंत पोहोचशील. या जरा कुणा वारकऱ्याकडे इकडे आहे तर काही ब्रह्माचा बोला फिटावा ढला ढला संसारशिने जे देव येती गा राणे तर या ओदेजेने नामे तो संगते तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा तरी अद्वै तत्वे तो भेटावा. ऐसा तंत्र कवना दिला कवणे बापे ब्रह्माचा बोला फिटावा तरी अद्वै तत्वे तो भेटावा. ब्रह्माशी जीवाचा अबोला फिटावा आणि अद्वै तत्वाचं त्याला दर्शन व्हावं. हा मार्ग ज्याने मोकळा केला ज्ञानोबाराय म्हणतात ते नाम आहे. भगवंताचं चिंतन आहे यानं तुम्ही ठिकाणावर पर्यंत जाल. ठीक आहे हे मुख्य मुख्य साधना झाल्या. तर मग असं त्याला काही सहकारी साधना लागेल ना. जसं दाढीच करायची असते गेले दुकानात की पण मग त्याला सहकारी साधन असते ना. त्या सहकारी साधनावरच त्याचे पैसे घेतले जातात. ते दुकान कसं खुर्ची कशी काय कशी. आता आमच्या गावात तुमच्याकडे असेल ना ते पोत्यावरच बसवायची
आमच्या गावात अजून एक ऍडव्हान्स व्यवस्था होती. आमचे जे आजोबा होते गावातले जे करणारे ते करायचे तर खरी, पण त्यांचा पाय एक हँडिकॅप असल्यामुळे ते समोरचा जो बसलेला आहे त्याच्या मांडीवर पाय टाकून गेले. अशी सोय असायची. आणि एकदम सत्य आहे, कारण त्याचा रेकॉर्डिंग होऊन राहिलं, ते ऐकतील की नाही गावातले, तरी मला भीती नाही म्हणूनच मी बोलून राहिलो की नाही. कारण आमचे आजोबाच अगदी काही विषय नाही, पण मग ते पूर्वी उदारी चालायची महाराज, उदारी चालायची. त्यांना अशी सवय, असे जुने माणसं महाराज, त्या लोकांनाच परमार्थ करावं, त्यानंच प्रपंच करावं. काय अवघड का, असे बसले याची हजामत करून राहिले. नामदेव महाराज तिथे बसले, याची हजामत बाबू ते हाच नाही केला रे सकाळपासून, सकाळभर चहा आमचं काय दुधार साखर कुठून आली, जे जाय तर पाठवून, मग माझं पैसेच नाही भाऊ, मग बाबा जोडून घे साखर आण घेऊन ये. दुसरा कोणी आला की त्याला तेल सांग, काही सांग, रोज दही द्यायची बुवा, असा काळ. पण आता सहकारी साधन बाबा, ते खुर्च्या बिरच्या हे ते असं बसावं, भारी भारी निघलं महाराज. आणि ते पुढे जे टाकतात की नाही ते कपडा, त्याला काचाचं ते प्लास्टिकचं असते की त्यानं मोबाईल पाहायला पाहिजे. कारण जर याच्याजवळ मोबाईल नाही आला अटॅक तर म्हणजे भीती वाटते त्यांना, तर मोबाईल शिवाय जगणं म्हणजे अवघडच काम राहिलेलं आहे. तर अशी व्यवस्था आहे. आणि ह्या सहकार्य आहे. मुख्यतः काय आहे, फक्त वस्त्र आणि खर 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 पूर्वीचा आवाज आहे, आताचा नाहीये. पहिले ती म्हशी भाजरायला यायला तरी वस्त्र खर खर लावायचे, व्हायचे. मग त्याला लागलं, ओ आम्हाला लागून राहिलं, दोन चार हे मारले की करायचं, अशी पद्धत होती. एकच मुख्य आहे, बाकीचं सगळं सहकार्य आहे. तसं परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही कडेच लागेल ना, बाकी तो मसले. आमचं शास्त्र म्हणते चतुर्धा परमात्मनोपजायते, 4 सहकारी साधनेच्या द्वारा तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता. पहिली सहकारी साधना आहे उत्साह, तुमच्यामध्ये उत्साह पाहिजे. दुसरं आहे काल, तिसरं आहे शास्त्र, आणि चौथे आहे गुरु. विठाला तुम्हाला मी कसं बोलत कुठपर्यंत आलो कळालं ना. मी विषय सोडतच नसतो, थोडस ते हसल्यासारखं वाटतं वा जे काही थांबून बोलतो, हे काळाची गरज आहे म्हणून बोलावं लागते. मी मला सिंहावलोकन करतो. अभंगात तुकोबारांनी ज्ञानोबारांनी अनन्यता व्यक्त केलेली आहे. आपण प्रतिज्ञा केली, आपण प्रस्तावना केली नानांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त सांगून, आणि आपण अभंगाच्या प्रस्तावनेला सुरुवात केली. आणि त्यामध्ये आपण असं सांगितलं की ज्या जीवाला देवापर्यंत जायचं आहे त्याला वेगळ्या वेगळ्या साधना सांगतात. मग वेगळ्या वेगळ्या साधना सांगतात, तसंच त्याला काही सहकार्य, जसं वस्तारा मुख्य असला तरी ही खुर्ची हे सहकार्य आहे, तसं साधना महत्वाची असते तरी काही सहकार्य लागत. आणि ते सहकार्य आहे 4. पहिलं आहे उत्साह, दुसरं आहे शास्त्र, तिसरं आहे काल, आणि चौथा आहे गुरु. इथपर्यंत आपण आलो. त्याला सिंहावलोकन म्हणतात. हा वक्त्याचा नियम आहे. वक्त्यांनी बोलत असताना सिंहावलोकन करावं, म्हणजे श्रोत्यांना कळतं. काही काही श्रोते तसं थोडा वेळ असे चालतात, त्यांना कळतं. मग तेवढ्यामध्ये त्यांना काही समजा काही आठवणच येते, का कुलूपच लावलं नाही, काही गायच सोडली नाही, का बांधलीच नाही, वखारीला काही कुलूपच लावलं नाही, उघडत नाही, असं काहीतरी त्याला आठवण येऊन जाते. आठवण त्याचा विषय तुटतो, महाराज तर बोलत राहतो. मग त्याचं गेलं का, मग त्याचं जाऊ नये म्हणून वक्त्याला आमच्या शास्त्राने सिंहावलोकन करायला सांगितलं. जो वक्ता सिंहावलोकन करतो त्याचा श्रोता जागा राहतो. म्हणसाल महाराज एवढ्यावर झोपला तर मग आता त्याला कोण काय मढ्या पाशी करुणा, मढ्या पाशी करुणा, पाशी करुणा, पाशी करुणा,
केली असे मळे या प्रकारातले काही श्रोते असतात. त्यांना किती करा वटवट त्यांना काही असर होत नाही. मग त्यांचा आता विचारच नाही. सिंहावलोकन कळलं तुम्हाला? सिंह जेव्हा शिकार करायला चालतो ना, सिंह म्हणजे त्यानं भ्यावं असं जवळजवळ काही नसतंच. तर तोही 4-5 पावलं टाकले की असं थांबवतो, असं बघतो. त्याला म्हणतात सिंहावलोकन. मागचं सेफ होते, मागचं जे त्यानं क्रमण केलंय कोणी नाही बुवा, तसं आज इथपर्यंत जेवढं मी कीर्तन केलं तेवढं सेफ झालं की लोकांच्या ध्यानामध्ये आलेलं आहे. याला सिंहावलोकन म्हणतात. आता वक्तेला काय जिकडे घसरले तिकडे ते पाहतात लोक. हसतात काय? नाही हसले येऊन अजून बोलत टाइम आहे पुन्हा या गल्लीत जाऊन हसले का नाही, असे थोडेसे खुलले जमलं नाही, यू टर्न तिकडून दुसऱ्या गल्लीमध्ये जातात, तिकडे जाऊन पाहतात आणि तेवढ्या शोधत होतात. अरे वा, आता गाडी भुटकन धरून चालेल. पण काही गदगद झालेलं कधी पोट धरून असा वगैरे प्रकार झालेला नाही. यू टर्न पुन्हा येतात जंक्शनवर, पुन्हा एखाद्या बोळात गल्लीत घुसतात, बोलत जातात. लोक हसतात काय? मुलीच हसत नाही. यू टर्न. मग एखादा रस्ता धरतात लोक, ही हा हो हा. झालं कीर्तन जमलं त्याचं तिथून सुरू. तुकोबाराय म्हणतात आम्ही तो एवढे विनोदाचार्य आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही एवढे विनोदाचार्य आहे. तुम्ही या टमरेला काय हसवता? तुमच्याकडे टमरेल समजते वाटते? समजते म्हणजे जिकडं हे विशेष आहे. आपण या टमरेला हसवतो. आमचे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझा विनोद देवाशी, माझा विनोद माझा विनोद, तुका म्हणे माझा विनोद देवाशी. मला आलं लक्षात तुमच्या पुढचं आठवलं. हुशार. आता मी सांगतो ना, हिनीच्या होट हरवला 50 पानं लिहिता. हा तर तुम्हाला एवढं कळायला काय अडचण आहे? महाराज तुम्ही किती मोठं कबूल केलं की अर्धी वाचते आपोआप. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाशी विनोद करतो. तुकाराम महाराज तुम्हाला जर देवाजवळ चालू आमच्याशी बी करा. मग काय तिकडे जसं तर मग इकडे तसं. तुम्ही तिकडे देवाजवळ करताना विनोद, देवाला हसवताना, मग तिकडे हसवत हसवा. मग आमच्या महाराज जे आहे ते आम्हाला हसवतात, तुम्ही देवाला हसवता. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला हसून फायदा नाही. हसवलं असतं मी तुम्हाला. आता ते अर्ज दाखवून घ्या, मी पुन्हा नको. आमचा विनोद ते जगा मरण करती भावहीन जे सोवेची. आमचा विनोद विद्यार्थ्याचा भजड बसला. अख्ख्या जगाचे गुरु संत आहेत. तुकोबारांना आम्ही जर विनोद करायला लागलो ना तर तुमचा बजेट सत्यानाश.